मी मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, विभागीय आयुक्त कार्यालय कोकण यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढील आठवड्यात म्हणजे 12 मार्च ते 16 मार्च या दरम्यान कोकण विभागीय सरस म्हणजे त्याला कोकण सरस म्हणतो ते आपण विरार तालुका वसई जिल्हा पालघर इथे भरवत आहोत। यासाठी जिल्हा परिषद पालघर, वसई विरार महानगरपालिका आणि विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक प्रदर्शन भरवत आहोत। यामध्ये साधारण 150 स्टॉल्स असणार आहेत। त्यामध्ये 120 हे सर्व इतर वस्तूंचे, कलाकुसरीच्या वस्तू असतील, हस्तकलेच्या वस्तू असतील, काही स्थानिक पदार्थ असतील, वस्तू असतील त्याचं असेल, आणि 30 स्टॉल हे खाद्यपदार्थांचे म्हणजे थेट जाऊन तिथं ताज्या पदार्थांचा, त्या महिलांच्या हातच्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल असे स्टॉल्स असतील। आता यामध्ये 100 स्टॉल्स हे ग्रामीण भागातल्या महिलांचे म्हणजे अगदी जव्हार मोखाड्यापासून तलासरी डहाणूपर्यंतच्या, आणि त्यातही आपल्या कोकणातल्या उरलेल्या जिल्ह्यांच्या म्हणजे रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातूनही हे स्टॉल येणार आहेत। आणि अशा सगळ्या स्टॉलचं त्या महिलांसाठी ही बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे। आणि ह्या 100 स्टॉलबरोबर 50 आपण मुद्दाम शहरीतल्या म्हणजे जे वसई विरार महापालिकेतले आहेत त्या शहरी बचत गटांनाही आपण 50 स्टॉल तिथं उपलब्ध करून दिले। असं करून शहरी आणि ग्रामीणचं एकत्रित असे एक कोकण सरस आपण भरवत आहोत। आणि या